एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. सोनिया मॅडम. थँक्यू हरी. गुड मॉर्निंग राधा मॅडम. गुड मॉर्निंग हरी. माझी कॉफी. हाय राधा, कशी आहेस? आपण रोज भेटतो ना सोनिया. तू सांग ना मी कशी येते. हॅप्पी दिसतीयस. हो ना. आहेच मी हॅपी. उत्तम आहे. कशामुळे ग? मला माहितीये का ते. आय नो. ए राधा, मी आज संध्याकाळी येते का तुझ्याकडे? नाही नको. आय मीन का येतेस तू संध्याकाळी? जीच ना भेटायला. हाऊ इज ही? मला ना अगं जरा बोलायचंय त्यांच्याशी. तो गेला हैदराबादला. गेले ना तुला सोडून? मला वाटलंच होतं असं होणार म्हणून. सोनिया, घनश्याम मला सोडून का जाईल? त्याचं एक काम आहे हैदराबादला म्हणून गेलाय तो तिकडे. ओह, पोचला असेल एव्हाना. पोहोचला असेल म्हणजे? तू फोन करून विचारलं नाहीस विमान लँड झालं की नाही ते? विमानाने टेक ऑफ केलंय ना, म्हणजे लँड होईलच नाही का? अगं हाय. हो भेटूया की. नाहीतरी घनश्याम नाहीच आहे आज इकडे. हा. काही प्रॉब्लेम नाही. मी येते. कुठे भेटू? हा ओके. मे कम इन सर? या राधा ये. सर ऍक्च्युली मला हे तुम्हाला जरा द्यायचं होतं. काय? उपमा. डब्बा. उपमा काय? माहेरी जाऊन आलेली दिसतेस. बस 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 बस. देसाई साहेब पण माझ्यासाठी आठवणीने काय एक एक पदार्थ पाठवत असत. कमाल आहे. सर कसं झालंय सांगा ना खाऊन. हा काय काय विशेष याच्यामध्ये? उपमा आहे. देसाई साहेबांनी केलं म्हणजे छानच झाला असणार. छान 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 छान. मी केलंय सर. अप्रतिम सुंदर. तू 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 स्वतः केलास? नाही नाही नाही. आय डोंट बिलीव इट. राधा राधा दिस इज समथिंग रेअर. ग्रेट ग्रेट ग्रेट. नाही म्हणजे तू गॅसच्या जवळ जाऊन गॅस असा पेटवून स्वतः असा रवा भाजून वगैरे तडका फोडणे आणि उपमा. नाही नाही. ग्रेट. अप्रतिम. झकास. वंडरफुल. अल्टिमेट अल्टिमेट. या उपमाला काय उपमा द्यावी मला समजत नाहीये. सर तुम्ही नेहमी खूप अतिशयोक्ती अलंकारात बोलता सर. त्यामुळे खरं काय झालंय याबद्दल शंका वाटते. राधा असं नाहीये. हे बघ किती वेळा खाल्ला मी बघ. असं नाहीये. मी फक्त तुझ्या बाबतीतच सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये बोलतो. फक्त तुला बोलतो की नाही. सुंदर उपमा झालेला. खरं सांगतो तुला. तुझ्यासारख्या करिअरिस्टिक मुलीनं स्वयंपाकघरात जाऊन असा उपमा वगैरे करणं वगैरे दिस इज समथिंग रेअर राधा. आय डोंट बिलीव्ह इट. काय पाहिजे तुला बोल. काही नको सर मला. फक्त उपमा खरा कसा झालाय ते सांगा आता. हे बघ उत्तम झालेला उपमा. नाही नाही. तू जरी नाही म्हणतीस तरी मला तुला काहीतरी द्यायचं आहे आणि ते मी तुला देणार आत्ता. काय सर? सुट्टी. युअर सुट्टी इज ड्यू. घनश्याम आता बरा झालेला आहे. बर कधी जात आहे हनीमूनला? तुमच्या लक्षात आहे सर सगळं. तुम्ही विसरलं नाही आता. मी कधीही काहीही विसरत नसतो. तुला मी सांगतो कोणाला बोलू नको. लहानपणी मला सगळे ना हत्ती म्हणायचे. आकारावरून नाही. स्मरणशक्ती. मी हे लक्षात ठेवेन सर नक्की. आता जाऊ मला काम आहेत. हा आणि तू जरी विसरलीस तरी मी तुला आठवण करून देईनच. हो हत्ती. हा तर लक्षात ठेव. तर तुझी सुट्टी ड्यू. हनीमूनला कधी जायचं मला फक्त ते सांग. थँक्यू. कमालच आहे. उपमा. बदलतात बदलतात. लग्न झाल्यावर सगळ्या मुली बदलतात. बाई
श्रीपादा, शामराव हैदराबादला का गेलाय रे? ऑफिसचं काहीतरी काम आहे म्हणाला, काहीतरी असाइनमेंट आहे. आता आपल्याला असाइनमेंट मधलं कुठं काय कळतं. मला वाटलं चारमिनार बघायला एकटाच गेलाय. आता तो कशाला चारमिनार बघायला जाईल? मला आपलं वाटलं प्रत्येक शहरातली प्रसिद्ध गोष्ट बघायला जाणार असेल. आता इतक्या लांब परदेशात गेल्यावर तिथून कसा परत येईल रे तो हे बघायला, म्हणून आपलं मला वाटलं. माई, तू काय बोलतेस मला काही कळत नाही. न कळण्यासारखं काय आहे त्यात? उल्की शामरावाच्या बाजूने बोलायला आली होती. ते अमेरिकेचं खूळ अजून डोक्यात आहे हो शामरावाच्या. मी म्हटलं तिला नांगर पडलाय, आता शक्य नाही. पण बोटीला अजूनही समुद्र खुणावतोय असं वाटतं. तसं काही नाहीये ग, ऑफिसच काम आहे. खरं बोलतोय मी. निदान तो तसं माझ्याशी जाताना स्पष्टपणाने काही बोललेला नाहीये. हे बघ श्रीपादा, माझं वय झालं, डोळे थकले, कान पूर्वीसारखे तिखट राहिलेले नाही, हातपाय मंदावले. माझी पंचेंद्रिय जरी थकलेली वाटत असली ना, तरी माझा 6 सेंटचा अँटेना अजून टिंग टिंग करत असतो. हो, चांगला शार्प आहे तो. गोष्टी दिसत नाही, ऐकू येत नाहीत, पण बरोबर जाणवतात. हो, कळलं ना? अगं तसं काही नाहीये ग, खरोखरच. हो, पण असं काही झालं ना तर वेळेवर ठेचायची जबाबदारी तुझी. नाहीतर वर्गाबाहेर उभं करीन तुला. हो माई, मी आलोच. म्हणजे आपला आंबेवाला ना, तो आज आंब्याच्या पेट्या दाखवायला घेऊन घरी येणार आहे. तो बाहेर आला का बघतो. चांगली निवडून घे हो. नंतर मला रस आणि आईस्क्रीम खायचंय. हो हो. आणि ऐक, असा आमरस अमेरिकेत मिळणार नाही म्हणावं. सांग तुझ्या चिरंजीवाला. सांगतो सांगतो. थँक्स मानव. राधा, डोळ्यातलं सुखही असंच सांगतं, जपलं नाही तर. काय सांगतो म्हणालास तू? सुख. सुख? सुख म्हणजे काय शाई आहे का मानव असं सांडायला? नाही, आनंद जसा ओसंडून वाहतो ना राधा, तसंच सुखही वाहू शकतं. सो जप ते. काळजी करू नको. रोज सकाळी मी काजळाबरोबर थोडं थोडं सुख पण घालते डोळ्यात. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो राधा. मानव, या ओळी खरं तर माझ्याच असायला हव्या होत्या, पण कैफे आझमी यांना माझ्या आधी सुचले. आणि जी माणसं खूप हसतात ना, ती आतून खूप दुःखी असतात राधा. का रे तुम्हाला दुःखी ठरवायच्या मागे लागलायस मानव? कारण मला तुझ्या दुःखाचं कारण माहिती आहे राधा. हो का? काय आहे कारण? तुला हीच शंका सतावतीये ना की घनश्याम नक्की हैदराबादलाच गेलाय की का सगळे वेडे माझ्याच नशिबाला आहेत मला कळत नाही. हॅलो कुहू, मी आता करता झालोय. म्हणजे काय झालंय तुला प्रभात? अगं म्हणजे मी आता करता पुरुष झालोय. मला नोकरी लागली माझ्या बोगनवेले. काय सांगतोस काय प्रभात? प्रभात, आपल्या संसाराचे पायाभरणी झाले की रे. हा ना प्रबोधकार झालाय. काय म्हणजे? प्रबोधकार. अरे म्हणजे चमत्कार. पण तो माझा प्रभातनी घडवून आणला ना, म्हणून प्रबोधकार. प्रभात, मला सांग बरं, तू नेमकं काय काम करणार आहेस? म्हणजे तू असा थकून भागून दमून असा घरी येशील, खूप काबाड कष्ट करून, आणि मी तुझी वाट बघत असेल.
आणि मग मी असं बाजूला काढीन माझी बॅग आणि म्हणेन कुहू मी आलो. ए असं म्हणायचं कशाला? तू दिसत नसशील का मला तेव्हा? ते पण आहे. ए अरे मला सांग ना खरंच, तू काय काम करणार आहेस? कुठं नोकरी लागली तुला? अगं एका लोन देणाऱ्या कंपनीत रिकव्हरी बॉयचा जॉब लागलाय. हो वाव, म्हणजे काय करणार आहेस? म्हणजे जे कोण वेळेवर लोन भरत नाहीत ना त्यांना घरी जाऊन धमकायचं, म्हणजे ए बाबा लवकर लोन भर काय, नाहीतर ना. प्रभात, म्हणजे तू लोकांच्या संसारात विष का लावणार आहेस? अगं तसं नाही, म्हणजे असंच काही डायरेक्टली जाऊन बोलायचं नसतं. पहिले जाऊन सांगायचं की बघा लोन भरा नाही तर मग नोटीस पाठवू, कळलं? आणि तुला माहितीये का, मी जेवढं कंपनीत रिकव्हर करून देईन ना अमाऊंट, त्याच्यात 10% मला मिळणार सुरुवातीला. म्हणजे समजा मी 100 रुपये रिकव्हर केले तर मला 10 रुपये मिळतील. समजा मी 10,000 रुपये केले तर मला 1,000 रुपये मिळतील. आणि कुहू जसं जसं माझी प्रगती होईल ना तसं तसं पर्सेंटेज वाढत जाणार. म्हणजे बघ कधी मी प्रभात ऐक ना, अरे मला खरंच हे सगळे वृक्ष व्यवहार नाही कळत रे. मला की नाही, मला फक्त एवढंच कळतं, भावनांच्या जगामध्ये ना हे असं रिकव्हरी वगैरे काही नसतं रे. तिथे ना फक्त डिस्कव्हरी असते माझ्या अंतर्मनात लपलेल्या मधुकणांची. अगं कुहू यात एकच गोष्ट चांगली झाली आहे, ती म्हणजे मी छाती पुढे घेऊन आणि पोट मागे घेऊन तुझ्या बाबांना मागणी घालू शकतो. माझ्या बाबांना नाही मागणी घालायची आहे, माझ्या बाबांकडे मला मागणी घालायची आहे वीणा. अगं तेच ना, म्हणजे तुला मागणी घालीन. आता तर सांगशील? एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. काय सांगतेस? हो खरंच, मी माझ्या कानांनी ऐकलंय. चोरून नाही, मला नाही असली घाणेरडी सवय, आपोआप ऐकू आलो. पण मी ऐकल्याच ठरवलं की तुला हे सांगायलाच पाहिजे, म्हणून मी ही अर्जंट मीटिंग बोलवली. मग पुढे काय ठरवलंयस? काहीही झालं तरी आपल्याला कळायलाच पाहिजे की नेमकं काय लपवलं जाते आपल्यापासून ते. येस. काय चाललंय? काय नाही ग राधा वहिनी, असंच. खरंच काही नाही. काही नाही. कसं एवढे हसताय तुम्ही? डोळ्यात दिसतंय काहीतरी प्लॅन आहे तुमचा. सांग ना सांग ना, काय काय? काही नाही खरंच. तुम्ही असं नाही ऐकणार. अगं काय झालं माहितीये? आता तर सांगशील? हो. मी पण आहे तुमच्या टीम मध्ये. चल बघूया. वाव आई, तुम्ही किती सॉलिड दिसताय या फोटोत. चल ग. अरे मग फोटो काढलाय कोणी? फोटोग्राफरच्या नजरेने बरोबर टिपलाय की नाही? आणि हे काय आहे? हा, हे तुमचे सुप्रसिद्ध फोटोग्राफर काका आहेत ना, त्यांना पाण्यात पोहणाऱ्या माशांचे फोटो काढायचे होते. मासे नाही पण एक हे बदकासारखं दिसतंय बघ काहीतरी इथे. बदक दिसतंय की नाही? दिसतं ना बदक. सोबत माशांचा पण काढायचा होता बाबा. आणि काहीतरी माशांसारखं पण दिसतंय हा पाण्यात. पाणी हलवतात. हे काय फोटो संपले? अगं हो, संपले संपले. असे कसे संपले फोटो? आम्हाला तर कळलं होतं की एक स्पेशल फोटो आहे म्हणून. तरी तुम्हाला म्हटलं होतं ना पोरांसमोर काही बोलू नका म्हणून. मी कुठं काय बोललोय? आई 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 आई, हमारे जासूस चारों तरफ फैले हुए हैं. काय? नाही, यांना समजलंय वाटतं. काही नाही कळलेलं, काही कारण नाहीच आहे. काही कुठला फोटो, एवढेच आहेत फोटो. आई आई, आम्हाला तो फोटो बघायचा आहे. आम्हाला स्पेशल फोटो बघायचा आहे. फोटो, फोटो फोटो आम्हाला बघायचा, फोटो स्पेशल आहे. फोटो, फोटो हवाय. नाही, फोटो तो दाखवायचा नाही म्हणजे नाही. आई अहो, कसला एवढा स्पेशल फोटो आहे ते सांगा तरी. काही कसले फोटो वगैरे नाहीयेत. मी देतो ते पुस्तक बघा. घ्या.
फोटो 573 बघा. आई शप्पथ. काकू तू असेच कपडे घालत जा. आमच्या वर्गातल्या मिस आहेत ना त्या पण असेच कपडे घालतात. खूप मस्त दिसतात. पण शिपाकता का तुम्ही नाही हो छान दिसत अशा कपड्यांमध्ये. ए नाही हा. ओ बाबा खूप छान दिसतंय तुम्हाला हे. खरंच छान दिसतंय. आणि आई काय दिसतोय तुम्हाला लॉंग स्कर्ट. तुम्हाला ना पुढच्या ट्रिपला ना पंजाबी ड्रेस वगैरे द्यायचीच नाही. जसे लॉंग स्कर्ट मॅक्सी मिडी असं द्यायला पाहिजे. काय सेक्सी दिसताय तुम्ही यामध्ये. आई एकदम टायटॅनिकची पोज वगैरे सॉलिड आहे एकदम. हा. आणि राधा, आम्ही ज्या हाऊस बोट मध्ये राहत होतो ना त्या बोटीचं नाव सुद्धा टायटॅनिक होतं. मी म्हटलं ही संधी सोडून चालणारच नाहीये. मी साधारणपणे तसे कॉस्ट्युम जमवले. म्हटलं एक फोटो तर झालाच पाहिजे. आता राधा, तो फोटो बघून तू मला सांग, देवकीने एवढं लाजण्यासारखं त्या फोटो मध्ये काही आहे का? तुम्ही गप्पा बसा हो. तुम्हाला बोलायला काय जातंय. तरी तुम्हाला सांगत होते ही प्रिंट काढू नका म्हणून. आई तुम्ही खरंच खूप छान दिसताय. हो पुरे हो. आई बाबा आई किती लाजताय. हो ना. मी आले त्यांच्याशी बोलून. आई अहो आई ऐका ना. जरा फोटो बघू. हो देतो ना. आलोच. आणि तुम्हाला तर काही वाटत तरी काही उपयोग नाहीये. कारण गंगा यमुनाने येऊन रिक्षा फिरवली असेल लाऊड स्पीकर लावून जत्रेत फिरवतात ना तशी. हो का आता ग. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. आई काय ग. आई अगं काय हवंय मला. काम आहे तुझ्या बरं बाहेर. आई तुम्ही लाजताय का. मी माझ्याकडे बघा तरी. काय किती प्लीज कोणाला त्या फोटो बद्दल सांगू नको. आणि घनाला तर सांगू नको. काय म्हणेल ना तो. काय आपले आई बाबा असे फोटो काढतात म्हणून. मला त्याला सांगायला लागेल. आई तो नवरा आहे माझा आणि तो खुश होईल फोटो बघून. तो म्हणेल की आत्ता मेल कर मला. नाही राधा नाही प्लीज. कोणाला घरात सांगायचं नाही. अगं राधा प्लीज. मला तर असं होतंय की जमिनीच्या पोटात गडप होऊन जावं म्हणून. अरे तुम्हाला तर काही वाटत तरी काही उपयोग नाहीये. कारण गंगा यमुनाने येऊन रिक्षा फिरवली असेल लाऊड स्पीकर लावून जत्रेत फिरवतात ना तशी. हो का आता ग. आता काय. आता काही नाही. राधा तू बाई सगळा वेडेपणाच झाला ग. म्हणजे काय म्हणतील ना सगळे पोरकट आहेत ही. खरं सांगते मी यांना म्हणत होते असा काही फोटो नको काढायला. ऐकेच ना ग. हट्टच धरून बसले. मग त्या क्षणी मलाही कुठून दुर्बुद्धी सुचली. शिबाई मूर्खपणाच झाला सगळा. आई तो क्षण तुम्ही एन्जॉय केलात ना. हो खरं तर खूप एन्जॉय केला. खूप एन्जॉय केला तो क्षण. आम्ही ना असं त्या बोटीच्या कठड्याशी उभे होतो. आजूबाजूला निळशार पाणी आणि शांतता. कसलाही आवाज येत नव्हता. फक्त लाटा हळूहळू त्या बोटीवर धडकत होत्या ना त्यांचाच आवाज. आम्ही एकमेकांशी एक शब्द बोलत नव्हतो. खरं म्हणजे या ट्रिप मध्ये एवढ्या गप्पा मारल्या ना. पण त्या क्षणी काही बोलायची गरजच वाटत नव्हती. मी अशी शांत उभी होते.
माझी मान त्यांच्या खांद्यावर विसावली होती त्या क्षणी माझ्या मनात आलं की केवढा भक्कम आधार आहे हा माझा. इतक्या वर्षात एक कणभरही तो कमी झाला नाही, उलट दिवसेंदिवस अधिकच भक्कम होतोय. राधा, अगं आता यांच्या बरोबर 8 दिवस जाऊन आले. खूप छान, म्हणजे ना असं असं ताजं आणि टवटवीत वाटतंय बघ. म्हणजे एकमेकांसाठी आम्ही एवढा वेळ कधी दिलाच नाही ग इतक्या वर्षात. अरे तुम्ही किती रोमॅन्टिक आहात, आणि बाबा सुद्धा. अगं तसं नाही ग, हे म्हणजे कसं सांगू का, हे जे वाटतंय ना ते असं खूप वर्षांच्या संसारानंतरच असं वाटतं. आता आम्ही तरुण असताना नव्हतो का गेलो बंगलोरला, तिथे नाही असं काही म्हणजे तेव्हा ना आम्ही एकमेकांना शोधण्याचाच प्रयत्न करत होतो म्हणणं. आता कसं वाटलं सांगू, हा असे छान ना, असे गर्द अशा मोहरलेल्या बहरलेल्या आमराईतून फिरतोय आणि असा आंब्याचा मधुर सुवास सगळीकडे, म्हणजे असा सगळ्या आयुष्यातच भरून राहिलेला आहे असं. म्हणजे अगं हा म्हणजे काय ते तुला आत्ता नाही कळणार. तुझ्या आणि घनाच्या लग्नाला अशी 30-35 वर्ष होतील ना, तेव्हा आपोआप कळेल. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.